टॉप 35 MCQs उत्तर अँड सोल्युशन. क्वेश्चन 1. शिवरायांचे जन्म ठिकाण कोठे आहे? कोणते आहे? पर्याय 1 तोरणा, 2 शिवनेरी, 3 रायगड आणि 4 जेजुरी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवनेरी. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये शिवनेरी दुर्गावर झाला. प्रश्न 2. निजामशाहीची राजधानी कोणती होती? पर्याय 1 परळी, 2 औरंगाबाद, 3 अहमदनगर आणि 4 पंढरपूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. अहमदनगर ही निजामशाहीची मुख्य राजधानी होती. प्रश्न 3. आदिलशाहीची राजधानी कोणती होती? पर्याय 1 कोल्हापूर, 2 बीड, 3 विजापूर, 4 सोलापूर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजापूर. विजापूर ही आदिलशाहीची ऐतिहासिक राजधानी होती. प्रश्न 4. शिवरायांचे समाधीस्थळ कोणते? पर्याय 1 राजगड, 2 प्रतापगड, 3 रायगड आणि 4 विजापूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड. शिवाजी महाराजांची समाधी रायगड किल्ल्यावर झालेली आहे. प्रश्न 5. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? पर्याय 1 देहू, 2 पंढरपूर, 3 नाशिक आणि 4 औंढा नागनाथ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देहू. तुकाराम महाराजांचा जन्म पुण्याजवळील देहू येथे झालेला आहे. प्रश्न 6. जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते? पर्याय 1 पुणे, 2 शिंदखेड राजा, 3 औरंगाबाद आणि 4 शिरूर. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिंदखेड राजा. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झालेला आहे. प्रश्न 7. हिमवृषालीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? पर्याय 1 कोल्हापूर, 2 कराड, 3 औरंगाबाद आणि 4 सोलापूर. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. औरंगाबाद येथे तयार होणाऱ्या हिमवृषाली प्रसिद्ध आहेत. प्रश्न 8. रंगीत लाकडी खेळणीसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? पर्याय 1 नाशिक, 2 सावंतवाडी, 3 पुणे आणि 4 जळगाव. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सावंतवाडी. सावंतवाडी येथील लाकडी रंगीत खेळणी जगप्रसिद्ध आहेत. प्रश्न 9. महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता? पर्याय 1 पुणे, 2 विदर्भ, 3 कोकण आणि 4 मराठवाडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मराठवाडा. मराठवाडा विभागात जंगलाचे प्रमाण सर्वात कमी आहे. प्रश्न 10. प्रयागवाडी धरणाचे दुसरे नाव काय आहे? पर्याय 1 उजनी, 2 नाथसागर, 3 भत्सा आणि 4 वारणा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाथसागर. जयकवाडी धरणाला नाथसागर असेही म्हटले जाते. प्रश्न 25 ते 35 पुढील दिलेले आहेत. प्रश्न 11. अहमदनगर किल्ल्यातून सुटका कोणी केली? पर्याय 1 शिवाजी महाराज, 2 तानाजी, 3 संभाजी आणि 4 शाहू महाराज. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शाहू महाराज. औरंगजेबाने कैद केलेल्या शाहू महाराजांची सुटका अहमदनगर किल्ल्यातून झाली. प्रश्न 12. सिद्दीचे राज्य कोणत्या किल्ल्याजवळ होते? पर्याय 1 जंजिरा, 2 प्रतापगड, 3 राजगड आणि 4 लोहगड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ह्याचं जंजिरा. जंजिरा हा समुद्र किल्ला अनेक वर्ष सिद्दीच्या ताब्यात होता. प्रश्न 13. कोकणात सर्वात मोठे शहर कोणते? पर्याय 1 कोल्हापूर, 2 रत्नागिरी, 3 मुंबई आणि 4 ठाणे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. कोकणातील सर्वात मोठे व मुख्य शहर म्हणजेच मुंबई. प्रश्न 14. पैठण साड्या कुठे प्रसिद्ध आहेत? पर्याय 1 सातारा, 2 औरंगाबाद, 3 पैठण आणि 4 नांदेड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पैठण. प्राचीन पारंपरिक पैठणी साडीचे उत्पादन पैठण येथे होते. प्रश्न 15. दौलताबाद किल्ल्याचे प्राचीन नाव? देवगिरी, 2 राजगड, 3 नंदनगड आणि 4 प्रतापगड. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देवगिरी. दौलताबाद किल्ला याला पूर्वी देवगिरी असेही म्हणतात. प्रश्न 16. कोल्हापूरचे देवस्थान कोणते? पर्याय 1 महालक्ष्मी, 2 सप्तशृंगी, 3 तुळजाभवानी आणि 4 भद्रकाली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ह्याचं महालक्ष्मी. श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूरचे प्रमुख देवस्थान आहे. प्रश्न 17. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी? पर्याय 1 कृष्णा, 2 गोदावरी, 3 तापी आणि 4 भीमा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ह्याचं
गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे, ज्याला दक्षिण गंगा असेही म्हणतात. प्रश्न 18. डोंगराळ प्रदेश कोणता? पर्याय 1 विदर्भ, 2 कोकण, 3 मराठवाडा आणि 4 पश्चिम बंगाल. पश्चिम घाट. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम घाट. पश्चिम घाट हा महाराष्ट्रातील प्रमुख डोंगराळ प्रदेश आहे. प्रश्न 19. सातारा कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? पर्याय 1 भीमा, 2 कृष्णा, 3 वारणा आणि 4 पंचगंगा. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णा. सातारा शहर कृष्णा नदीच्या उगमाजवळ वसलेले आहे. प्रश्न 20. काजूचे सर्वाधिक उत्पादन कुठे? पर्याय 1 नागपूर, 2 रत्नागिरी, 3 पुणे आणि 4 नाशिक. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी. काजू उत्पादनात रत्नागिरी जिल्हा आघाडीवर आहे. प्रश्न 21. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 सातारा, 2 कोल्हापूर, 3 पुणे आणि 4 नंदुरबार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. कोयना धरण सातारा जिल्ह्यातील वसलेले आहे. प्रश्न 22. विदर्भाची राजधानी म्हणून कोणते शहर आहे? पर्याय 1 नाशिक आहे, 2 नागपूर आहे, 3 धुळे आणि 4 जळगाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर. नागपूर हे विदर्भाचे मुख्य व मोठे केंद्र आहे. प्रश्न 23. सह्याद्री पर्वत कुठे पसरले आहे? पर्याय 1 गुजरात गोवा, 2 महाराष्ट्र कर्नाटक, 3 राजस्थान पंजाब आणि 4 बिहार UP. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात आणि गोवा. सह्याद्री पर्वतरांगा गुजरातपासून गोव्यापर्यंत पसरलेल्या आहेत. प्रश्न 24. खानदेश कुठे आहे? पर्याय 1 नाशिक ते धुळे, 2 नागपूर ते भंडारा, 3 पुणे ते सातारा आणि 4 सोलापूर ते उस्मानाबाद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाशिक धुळे. खानदेश मुख्यतः नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार हे भाग आहेत. प्रश्न 25. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय 1 ठाणे, 2 बुलढाणा, 3 औरंगाबाद आणि 4 नांदेड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. जागतिक वारसा स्थळ असलेले अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. प्रश्न 26. एलोरा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे? पर्याय 1 बौद्ध, 2 जैन, 3 हिंदू आणि 4 सर्व. तर पर्याय क्रमांक 4 सर्व. एलोरा लेणी बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या लेण्या आहेत. प्रश्न 27. महाराष्ट्राचा स्थापनेचा दिवस कोणता आहे? पर्याय 1 मे, 2 15 ऑगस्ट, 3 26 जानेवारी आणि 4 2 ऑक्टोबर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1660 रोजी झालेली आहे. प्रश्न 28. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? पर्याय दिला 1 1664, 2 1674, 3 1659 आणि 4 1680. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झालेला आहे. प्रश्न 29. वसुंधरा योजना कोणाशी संबंधित आहे? पर्याय 1 आरोग्य, 2 पर्यावरण, 3 शिक्षण आणि 4 उद्योग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्यावरण. वसुंधरा योजना पर्यावरण व वृक्ष लागवडीसाठी संबंधित आहे. प्रश्न 30. पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय 1 भीमा, 2 कृष्णा, 3 गोदावरी आणि 4 वारणा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा. भीमा नदी पंढरपूर भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न 31. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादन? पर्याय 1 नाशिक, 2 सातारा, 3 कोल्हापूर आणि 4 नांदेड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. ऊस उत्पादनात कोल्हापूर जिल्हा सर्वात आघाडीवर आहे. प्रश्न 32. दहीहंडी कोणत्या उत्सवाचा भाग आहे? पर्याय 1 नवरात्र, 2 होळी, 3 जन्माष्टमी आणि 4 दिवाळी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जन्माष्टमी. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीतील प्रमुख उपक्रम आहे. प्रश्न 33. जीवन प्रकल्प कोणत्या विषयावर आहे? पर्याय 1 जंगल, 2 वसुंधरा जलसंधारण, 3 शेती आणि 4 उद्योग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जलसंधारण. जीवन प्रकल्प जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. प्रश्न 34. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर कोणचं आहे? पर्याय 1 नाशिक, 2 नागपूर, 3 मुंबई आणि 4 पुणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. मुंबई हे भारतातील तसे महाराष्ट्रातील
सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे? प्रश्न 35. संत नामदेवांचे जन्मस्थान कोठे आहे? पर्याय 1 आळंदी, 2 नरसोबाची वाडी, 3 पंढरपूर आणि 4 नांदेड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 याचं नांदेड. संत नामदेव महाराजांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील धुळी येथे झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.